जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीने स्वखर्चातून दुर्धर आजाराच्या रुग्णांना मदतीचा हात म्हणून प्रत्येकी 10,000 रुपये धनादेश वाटप करण्यात येत आहे। गायवाडी सर्कल सदस्य व जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बळवंत वानखेडे यांच्या हस्ते आमला येथे 5 रुग्णांना या धनादेशाचे वाटप बुधवार रोजी करण्यात आले आहे। मागील वर्षी या योजनेमध्ये जिल्ह्यातील एकूण 25 लाखांची तरतूद करण्यात आली होती, पण नंतर सुधारित अंदाजपत्रकानुसार 9 लाखांची आणखी तरतूद करण्यात आली होती व यावर्षी सुद्धा 2018-19 करिता दुर्धर आजार रुग्णांना जिल्ह्यातून 157 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून सदर लाभार्थ्यांना संबंधित आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य धनादेशाचे वाटप करीत आहे। आमला येथे आरोग्य रुग्णालय येथे धनादेश वाटप करताना प्रमुख पाहुणे म्हणून बळवंत वानखेडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निचर, पॉलेंद्र ढोके, विक्की होले, दादाराव चोपडे, किसनराव दहाट, तायडे, भगत, राजू वानखेडे इतर मान्यवर लाभार्थी यावेळी उपस्थित होते। च्या वतीने दुर्धर आजारासाठी मदत म्हणून एक योजना राबवली जाते। ती योजना मागील 16-17 मध्ये आपण 25 लाखाची तरतूद केली होती आणि अतिरिक्त त्याची नोंद करून प्रयोजन करून पुन्हा 9 लाख रुपये टाकले आणि 36 लाखाचं संपूर्ण 16-17 मध्ये दुर्धर आजारांना मदत केली। आता 17-18 मध्ये 25 लाखाची तरतूद करून जवळपास 157 लाभार्थ्यांची निवड आजपर्यंत झालेली आहे आणि त्याचे चेक सुद्धा वाटप लाभार्थ्यांना केलेले आहे। दर्यापूर येथून आमचे प्रतिनिधी किरण होले यांचा हा वृत्तांत।